आज या ठिकाणी सतोमा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं टाकेवाडीकरांचं मित्रांनो, आता मी आहे सतोशाच्या पायथ्याशी, जिथं बैलगाडा शर्यती पार पडलेल्या आहेत. आणि या बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मारलेलं आहे ते बाब्या डॉन नावाच्या एका सुंदर अशा बैलाने. तर त्याची आज आपण मीमांसा करणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी माझ्यासोबत त्याचे सर्व सहकारी आहेत. तर मी पहिल्यांदा विचारतो की त्या सतोबा नगरीत आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? फार आनंद वाटला. असं काय नाही वाटलं की एक नंबर मध्ये आहे. गुलाल उधळायची किंवा पांढरा उधळायची तुम्हाला संधी मिळाली, त्याचा आनंद कसा आहे तुमचा? एक नंबर आहे, गगनातच मावना. बाब्या डॉनला चांगल्या प्रकारे सांभाळण्याचं काम करतात आमचे शुभम चव्हाण या ठिकाणी आहेत. त्यांना विचारतो की आजच्या विजयाचा आनंद कसा वाटतोय तुम्हाला? आजचा विजयाचा आनंद म्हणजे आता सांगायला एवढा कमीच आहे. खूप आनंद होतोय. आमच्या वडिलांनी आम्हाला एक नंबर करून दिला. आम्ही त्याच्याशी कायम कट्टर राहीन. आणि तुमचा आज पायरा कोणासोबत होता? आमचा आज पायरा स्पायडर सोबत होता. स्पायडर कुठला आहे? शिरसवडी. शिरसवडीच्या स्पायडर सोबत तुमचा पायरा होता. मला आठवतंय गेल्या वर्षी बाळूमामाचं मैदान भरलं होतं आंधळीमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा बाब्या डॉननं पहिला क्रमांक केला होता. आज सुद्धा पहिला क्रमांक केलेला आहे. तर पायरा घेत असताना काय अडचणी येते ते का? पायरा घेताना अडचणी खूप येतात. ज्याला बोलावं तेव्हा वायदे टोकन हे चालतंय सगळ्यांचं. बर. त्याच्यातून आता आपण गरीब आहे, त्याच्यामुळं गरीबातनच बैल भेटला आम्हाला. त्यांनी काय फसवलं नाही, त्याच्यामुळे त्या बैलाचे आणि आमच्या बैलाची गाडी हाणायची ठरली. तुम्ही जरी गरीब असला तरी बाब्या डॉन तुम्हाला 100% श्रीमंत करणार आहे. तुमच्यासोबत अजून एक सहकारी आहेत, त्यांना विचारू आज कसा काय आनंद साजरा करणार आहे तुम्ही? आज आनंद हा म्हणजे गगनात मायना. आणि बैलांना आम्हाला जिथं जिथं आपल्या सन्मानाची हे आहे ना, तिथे तिथं कमी पडून दिलं नाही. आज तुम्हाला वाटलं होतं का पहिला नंबर होईल? हो, वाटलेलं. कशामुळे? ते स्पायडर म्हणून पण कोण जास्त पळतो ना. म्हणजे स्पायडर सोबत असल्यामुळे तुमचा पायरा चांगला आहे. हा. आणि विजयाची संधी तुम्हाला 100% मिळते. हो. तर तुमची गाडी आज मधल्या पाठीनं पळाली होती का कडच्या? बाब्याला सांभाळण्यामध्ये मोठा हातभार असणारा अजून एक कार्यकर्ता येत आहे. तर तुम्हाला बाब्याबद्दल काय वाटतंय? बाबे हा बैल पहिल्यापासूनच चांगला आहे. आणि जिथं जिथं आम्हाला हे वाटतंय ना, तिथं तो एक नंबर करतो. आणि तुमचा पायरा कोणासोबत होता? शिरसवडी स्पायडर. शिरसवडीच्या स्पायडर सोबत तुमचा पायरा होता. आणि बाब्या डॉन गेल्या वर्षी सुद्धा बाळूमामाच्या तिथं भंडारा उधळलेला आहे. तर आता या वर्षी सुद्धा तिथं मैदान आहे, तर तुम्ही असणार आहे का? हो, असणार आहे ना. आता अजून एक सहकारी आहेत बैलगाडा शर्यतीत, त्यांचं काम मोलाचं आहे. त्यांनाही विचारूया, ते बऱ्यापैकी काम पाहतात. किरण चव्हाण नाव आहे त्यांचं. तर विशेष म्हणजे ह्यांचं काय आहे, हे सुट्टी मेकर आहेत. तर सुट्टी मेकर मध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटतंय? नाही, काय अडचण येत नाही. बैल शियान असल्यामुळे काय अडचण येत नाही. बैल कड येऊ कुठल्या एखादी आला तरी काय अडचण येत नाही. कुठली साईड आली तरी मी कुठल्या खांद्याला चार म्हणजे दुई खांदी आतनं बाहेरनं कुठनंही बोलतो, त्यामुळे काय अडचण नाही. सुट्टीला बी अतिशय शियान आहे, म्हणजे असं व्यवस्थित उभा राहतो, सगळं करतो, काय नाही. म्हणजे सुट्टी मेकर तुम्ही असल्यामुळे तुम्हाला बैलाच्या दोन्ही खांद्यानं पाळणारा बैल आहे. हो, नाही ते आपण फेऱ्यापासून पहिल्यापासून शिकवत होतो तेव्हापासून आपण त्या संघ ते अजूनपर्यंत संघच आहे, त्याच्या काय अडचण नाही. त्यामुळे बरं, आता या महाराष्ट्रामध्ये बाब्या डॉनचं नाव व्हायला लागलेलं आहे. नाही, जसा बकासूरचं नाव झालेलं आहे, तसं हळूहळू का होणार तुमचा बाब्या डॉन या महाराष्ट्रात नाव करेल. आणि या बाब्या डॉनची गाडी कोण चालवते? बाब्या डॉनचे लखन ड्रायव्हर असतात, बर, सुजी ड्रायव्हर असतं, शिर ड्रायव्हर असतात आंधळीचं. ज्यांना म्हणजे वेळ मिळेल ते तुमच्यासाठी उपलब्ध होते. हो, नाही शक्यतो सगळ्या ड्रायव्हरांना पोहतो बाब्या, काय अडचण येत नाही. बरं, अजून एक सहकारी आहेत बाब्या डॉनचे, त्यांना विचारूया कसं वाटतंय आज तुम्हाला? काय नाही, खूप आनंद वाटतोय आज. खूप आनंद वाटतोय आज, काय नाही टेन्शन. मग गेल्या वर्षी तुम्ही भंडारा उधळला होता, या वर्षी सुद्धा सतुबाच्या दारात भंडारा उधळण्याची संधी मिळाली. तर काय आज आनंद कसा आहे तुमचा? आनंद म्हणजे आनंद भरपूर आहे आज. आनंद म्हणजे कसा आहे, ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बैल मैदानात नेल, ज्या दिवशी जिथे इज्जतीचा प्रश्न आहे तिथं त्या दिवशी बाब्याने करून दावले. ज्या दिवशी इज्जतीचा प्रश्न आहे तिथं बाबा एक नंबर करतो.
तर मित्रांनो, हा होता आपला बाब्या डॉन आणि या बाब्या डॉनचे मालक आहेत बापराव चव्हाण या ठिकाणी. त्यांना मी 2 प्रश्न विचारणार आहे. तर काय वाटतंय तुम्हाला? आता सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो. आमच्या या बबेडवान बैलापाशा आल्याबद्दल तुमचं सर्वात पहिलं हार्दिक अभिनंदन. आणि हे आमच्या बबेडवानचं जे गुरु आहेत ते गुरुच महत्वाचं चांगलं. ते एक तर सुलतान आणि 2 नंबरला आमचा नंद्या बैल ती आणि हिंदकेसरी रायफल 81 हे गुरु अतिशय चांगले असल्यामुळं आमच्या ह्या पाठीशी सतुबाचं आणि आमच्या बाळूमाचं अतिशय प्रेमानं त्यांच्यामुळंच आमची गाडी बसली. आणि आम्हाला आमच्या ह्या बबेडॉनचं अगदी कुठेही कडेला लागली मध्ये लागली तरी आम्हाला विश्वास आहे की आमची गाडी ही बसणारच असे. आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे सुट्टी मेकर किरण चव्हाण, रोहित चव्हाण, म्हणजे असे तरुण मंडळ, बऱ्यापैकी तरुण मंडळाची आमच्या बब्यासाठी भरपूर जणांची साथ आहे. आणि त्याच्यामुळे आमची गाडी 99% जिथं जाईल तिथं राहतीच गाडी. तर आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक बैलाला काहीतरी विशिष्ट असं नाव दिलं जाते. तर आपल्या या नंदीला बाब्या डॉन हे नाव कशामुळे पडलेलं आहे? काय झालं, आपली इथं जवळच आपल्या मान तालुक्याची नदी आहे मानगंगा एक्सप्रेस, म्हणून आम्ही आपल्या त्या नदीचं नाव दिलं की मानगंगा एक्सप्रेस बायबेडवान. त्याच्यामुळे आपल्या मान तालुक्यात कुठे गेलं तरी आपल्या मान तालुक्याचं नाव राहते, म्हणून साठी मानगंगा एक्सप्रेस बायबेडवान असं नाव दिलं. अजून कोण बोलणार आहे? तर मित्रांनो, हा होता बाब्या डॉन, ज्यानं आता गेल्या वर्षी बाळूमामाचं मैदान मारलेलं आहे आणि या वर्षी सतोषा नगरीचं सुद्धा प्रथम क्रमांकाचं मैदान मारलेलं आहे. तर पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच बाळूमामाचं पण मैदान त्यांनी मारावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी आणि या ठिकाणी थांबतो.